नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आज गोव्याचा आपला किती दिवस आहे? तिसरा. मोबाईल दाखव. आज टाइम किती झाला तू दे? आज वाजली बघा 11:54 झाले. आज तारीख आहे 29 मार्च. निघलो आता आम्ही 11:30 वाजता बाहेर. लेट झालं नाही, आज लेट केलं, आज उशिरा यावं म्हणलं. आता आम्ही चाललो इथून बसला, बस धरायला. मग बस आज आमच्या भावाला सुट्टी नाही, त्याच्यामुळे आमचा काही संबंध नाही त्याच्यानं आमचा. आज आम्ही 2-3 दिवस करणार, नाईटला पबला जाणार. आज मस्त पैकी आज चिलिंग एकदम खूप. आजची बाकी लल्ले तू आला नाही, तू ध्यानात ठेव बस, बाकी काही विषय नाही. आता आम्ही बसकडे चाललो. मित्र तुम्ही पाहू शकता आता आम्ही AC बसमध्ये बसलो. मडगावच्या स्टेशन बसलो 25साठी. फक्त एका जणाला 50 रुपये तिकीट आहे. इतकी गरमी होत होती. आम्ही तिकडून बसणार डंगर बसणार. आम्ही एका डंगर बसणार. आम्हाला एरोप्लेन दिसलं होतं पण काढूच गेलं ते निघून. पानी पानी हो गई, इसको क्या करना उसको क्या करना, पानी पानी. प्लेस पाणी इकडं मोकार. आमच्या सारंपाटाचं एवढं पाणी नसतं. हे पहा कोणता बीच आहे, बुरुज खलिफा, झवेरी बीच. झवेरी कोणतं बीच आहे भागवत? झवेरी बीच. भागवतला खूप नाव माहिती आहे, बीच वगैरे असे तसे. भागवत हेच कामं करतो ना. आता भागवत आता भागवत तू नाही तू ट्रॅव्हलर फत्रूच आहे ना, दोस्त आहे. ट्रॅव्हलर फत्रूचा जोड जमला. मेन माणूस ट्रॅव्हलर पत्रू आहे आणि पत्रूने जोड आणून घेतलंय. बसलं कुशलपूर. त्याची गर्लफ्रेंड कधी बघत असले तू बघ काय कुठं करत होता इकडं. तुला एक पर्सनल व्हिडिओ शेअर करतो. हा हे बघ, बघतो काय करतो. बाकी काही विषय नाही. आणि भागवतचं कसं झालं माहिती का, आता इंडियन नेव्ही मध्ये लागलं तर त्याचं पाण्यामध्येच आहे दररोज हागणं. स्पॉन्सर आहे इकडं वाकून साहेब दिला. बघू घ्या तो धोका द्यायला वाय गेले. पत्रुभाई ते महाग आहे. पत्रुभाई पाहायचं तुम्हाला. पत्रुभाईची महिना तुम्ही बघू शकता. हे आम्ही आलेलो आहे. कोणतं बीच आहे भागवत? अंजुना बीच. अंजुना बीचवर आलोय मित्र आम्ही. एक नंबर पॅराशूट दिसतंय का बघा तिकडे. पॅराशूट नजर पुरत नाही तेवढं व्ह्यू इकडं. एकच नंबर आहे, काही विषय नाही. विषय खोले पृथ्वी गोल आहे. काय ते दगड सगळा विषय धोंडा बघा. धोंडा दगड वगैरे सगळं आम्ही आता खायला जातो मस्त. मुंबई आणि ते दगड इथं. चला मित्र चालतं बाय. तुम्ही पाहू शकता इथे यायला बी दम लागतो. इथे का खाली येऊ देत नाही कोणाला, पण महाराष्ट्राचे वाघ आले ना पुढं बी दहशत बनते. त्याच्यामुळे विषय खोले पृथ्वी गोल आहे. पाहू शकता तुम्ही खेकडे. पाणी उडत इथं पुढं काय चला ना काही नाही. शहाणक देवणार बाबा. शर्ट चेंज करावं लागेल ना. आहे की नाही? तुम्ही पाहू शकता. या अननस खायला या डखड्या. त्याच्या बापाला दाखवा. स्कॉलरशिपचे पैसे आले आणि इकडे जलपर्या व्हावं लागलं. ढकळ व्हायचं मित्र ढकळ. तुम्ही पाहू शकता. ते मागच्या क्लिप मध्ये थोडा गोंधळ झाला मित्र. मागच्या क्लिप मध्ये ते अंजुना बीच नव्हतं, ते काहीतरी कडा होती. आम्हाला माहित नव्हतं, नवीन आल्यावर असंच होतं. आता आम्ही गल्ल्या बोळ्यानं चाललोय जरा इकडं. ही गडबड जी झाली ती सुधारली. इकडे बीच आहे, पै या लागत होतं. इकडं आलो आम्ही. तुम्ही पाहू शकता. बाकी इकडे काय नजारे आजचे. मेन नजारा म्हणजे या बीचला डायरेक्ट ऑर्डिनरी बीच म्हणून ओळखलं जातं. इकडे रात्री रिसर्च केला खूप, त्याच्यामुळे नजारे जरा चांगले दिसायला लागले. उशीर झाला यायला. रिसर्च करायला लागली. फिरू का ना फिरू पण व्ह्यू आहे का लयच एक नंबर आहे. कोणतं बीच आहे? अंजुना बीचवर आलेलो आहे आम्ही. हे हॉटेल आहे. तुम्ही तो पिक्चर नाही का कोणता आहे तो
वेलकम त्याच्यामधलं सीन आहे त्याच्यामधले हॉटेल आहे. आता आम्ही सारे पैप घेऊन कापणार आहे. दगड आहे भारी गाडी. हाय बाबा या खांदाले सुराकडे आहे इथं का थिएटरचे पिक्चर लागले काय कसे बिअर घेऊन बसत इकडचे लोक. हे बा आजोबा वय झालं तरी जलपाऱ्याच पाहा लागलं काही अक्कल बिक्कल आहे का उठ राव. तुम्ही पाहू शकता अंजुना बीचवर पोहोचलो आम्ही. लेवलचं पोहोचलो पण आता व्ह्यू दाखवा लागलो. हे बाजू विषय गोल आहे पृथ्वी गोल आहे. पृथ्वी लय मोठी आहे. अगदी आनंद घ्या तुम्ही बी. आलं पाणी फेसकूट आला फेसकूट. हे बा कसा फील घेतोय डॉन मार्केट जाम. तर मित्रांनो कसा विषय माहिती का इकडं लय मजा आहे. माझ्या सगळ्याच बीचवर येते तसं काही विषय नाही. कालचं जे होतं ते पब्लिक नव्हती ते भारी बीच होतं. इकडं पब्लिक ते जास्त आहे कचरा कुचरा तर जाऊ द्या काही विषय नाही होत राहतं. इकडे आहे ना पब्लिक जास्त आहे. ते पहा नंग बुंग त्या दोन बस तसेच. मित्रांनो सलीमला खूप मेहनतीने किल्ला बनवला. किल्ला बघून एकदा 2 टोकं त्याची कसं आहे आतमध्ये विहीर खाली पाणी लागलं तर मटक्याना प्या मित्र हो. त्याच्यात चिकन अंडी मटन अंडी स्पेशल ग्रेव्ही कोल्हापुरी ग्रेव्ही व्हाईट रस्सा पिवळा रस्सा सगळे रस्ते आपल्याकडे अवेलेबल आहे. तसं तुम्हाला खसा भेटल. रीतीमधला खसा तुम्हाला माहित तसं नीत आहे. तुम्हाला सगळं सांगतो मित्र हो मी. किल्ला पडला बांधकाम करत असेल नकली आमच्याकडे असे नकली कामगार भेटेल. प्लास्टरचा माल मिळेल आपल्याकडे. त्याच्याबरोबरच प्लास्टरचा माल पण भेटतो मला. कामगार नकली आहे. खाली ढासळलेला आहे मित्र बघू शकता. भाग आहे ऋषा. आता पाणी आलं काय करणार त्याला. वॉट व्ह्यू लागले दोघा ते कुठं बी यांचं चालूच राहतं. यांना मी कधी आणणार नाही इकडे बीचवर. आता कधीच नाही आणणार कारण लय भांडणं करते मग करे. चला कुठं काढासाठी भांडणं दिसते कुठं. अरे मी तर म्हणलं मग एक फुटणं काढ पण तुम्ही भांडणं करू म्हणून नसले मारे काय. मस्त फुटबॉलची मॅच चालू इकडं. आनंद घ्या तुम्ही बी आम्ही बी घेतोय. फक्त व्हिडिओसाठी आनंद घेतोय मित्र मी. बाकी तुम्हाला माहिती आहे आपल्याला अशा गोष्टी आवडत नाही काही. मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही बीच आहे. बीचवर फुटबॉल मॅच चालू. इधर तो यायला काय माहित मित्र. पाणी प्या पत्र्या तू कोण लावा सांगितलं झाकण गार पाय बरं. काय होतंय अरे बर्फ द्याला ना. पाहू शकता आम्ही इथं बसलेलो. पत्रू पत्रू स्प्राईट वगैरे पितोय. आम्ही चिल करतोय तुम्ही चिल करा मित्र हो. सगळं सारखंच आहे. भेटू आपण पुढच्या व्हिडिओ नाही म्हणजे आपण पुढच्या जग सगळं सनसेट बघा तुम्ही. सनसेट बघा मित्र. कसला सिगरेट आणतो सनसेट बघा मित्र तुम्ही. हे बघा आता सनसेट. वाव सो ब्युटिफुल. मित्र तुम्ही बघू शकता. आता एका बीच मध्ये जत्रा भरल्यानं झालं. आता विषय काय झाला माहिती आहे का. आम्हाला आहे ना जायचंय मडगावला आणि मडगावला जायची बस आहे ना 6:30 लास्ट राहते. तर आम्ही ना आता इथून निघलो. इथे इतक्या पार्ट्या बिट्या पण आम्ही ना लय गुंतलेलो आहे. जाऊ द्या होत राहतं कारण आम्ही आणखीन येऊ. हो भागवत विषय असा आहे इथं खूप मजा आली. एक नंबर विषय होता. एक नंबर विषय मग आणखीन विषय क्लोज झाला. सनसेट होतोय आता पण आम्ही निघलेलो आहे. खूप एक्सपेन्सिव्ह आहे. एक्सपेन्सिव्हचा विषय नाही. पत्राने व्हिडिओ कॉल केला कोण तरी. आता ते हरलं आणि आम्ही लपून बसलो इकडे लपून. पण म्हणा पत्र्या आता फोन नाही ना आम्हाला. आम्ही काही फोन उचलणार नाही. आता हो द्या काय व्हायचं हो द्या मोजका केला हो द्या मोजका केलं त्याने मी पाहिला असतं. मित्रांनो 1 तास जरी लागला तरी त्याची मजा घेणार. फोन उचलणार नाही. हा मला मडगाव नाही जायला भेटलं तरी चला ना आता. तेव्हा त्याचा फोन आला आता वाजणार नाही. उचलणार नाही.